मौजे शिये येथील गट नंबर 187 मधील हद्दीतील 15 ते 20 लाख ब्रास दगड उत्खनन करून सुमारे 650 कोटी रुपयांचा माल करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी लंपास केले असल्याची तक्रार पूजा चौगले यांनी केली आहे। यावेळी चौगले बोलताना म्हणाल्या, या हद्दीतील बेकायदेशीर उत्खनन 40,000 ब्रास झाल्याचा ठपका ठेवून 22 कोटींची नोटीस तहसीलदार रावडे यांच्याकडून मला देऊन माझे काम थांबवले आहे। प्रांतांच्याकडे अपील केले व त्याचा पाठपुरावा आतापर्यंत करत आहे। या दरम्यान हद्दीमध्ये शिवाजी पवार यांनी यंत्रणा लावून तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी उत्खनन चालू केले। या दरम्यान सुद्धा वेळोवेळी मी जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन कळवले असताना आतापर्यंत त्यांनी एकाही अर्जाची दखल न घेतल्यामुळे मी आत्मदहनाचा निर्णय घेतला होता। 26 जानेवारी दिवशी मी आत्मदहनाच्या तयारीने आलो असता शाहूपुरी पोलिसांनी मला तात्काळ ताब्यात घेतले। त्यामुळे मी आत्मदहन थांबवून उपोषणाचा निर्णय घेतला व 27 जानेवारीपासून उपोषणास सुरुवात केली आहे। आज तागायत मला कोणत्याही प्रकारचा न्याय न मिळाल्याने सौ चौगले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आपण पाहूयात त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार, मी पूजा हनुमंत चौगुले, राहणार टोप, संभापूर। आत्ता सध्या बालाजी पार्क वडगाव येथे राहण्यास आहे। गेल्या 15 दिवसापासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेली आहे। 26 तारखेला माझं आत्मदहनचं आंदोलन होतं। शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ मला ताब्यात घेतल्यामुळे 27 तारखेपासून मी उपोषणाला बसलेली आहे। विषय हा आहे की माझ्या हद्दीमध्ये 650 कोटीचा माल स्वप्नील रावडे यांनी लंपास केलेला आहे। मी सविस्तर बोर्ड पण लावलेला आहे, पण जनतेला वीज समजेना यासाठी मी माझ्या प्रोजेक्ट संदर्भात थोडासा खुलासा देत आहे। करवीर हद्दीमधील शिये गावच्या हद्दीमध्ये वन विभागाची जमीन आहे। 12.5 एकर जमीन मी रीतसर प्रोजेक्ट करून मंजूर करून आणलेला आहे। त्या 12.5च्या बदली 12.5 एकर गारगोटी आरोळगुंडी हद्दीमधील खरेदी करून 17मध्ये जमीन मी फॉरेस्टला वर्ग केलेली आहे आणि त्या जमिनीवर जंगल करण्यासाठी 18मध्ये 50 लाख वन टाईम मी भरलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे बरेचसेच कंडिशन होते, 37 कंडिशन कलेक्टर ऑफिसेस सर्टिफिकेट्स होते, अशा अनेक सर्टिफिकेट्स त्या प्रोजेक्टमध्ये आहेत। जवळपास मला 15 वर्षाचा कालावधी लागला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आणि हे सगळे पूर्ण केल्यानंतर 24/7/19ला अंतिम मंजुरी मिळाली। सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असल्यामुळं नागपूर, भोपाळ आणि दिल्लीतून शेवटची मंजुरी आणि त्यानंतर 20मध्ये मला ताबा देण्यात आला। जेव्हा ताबा देण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आले तेव्हा लक्षात आलं की मला ताबा देण्यापूर्वीच एका ठिकाणी 17 गुंठे, एका ठिकाणी 18 गुंठे अशा पद्धतीचं उत्खनन झालेलं होतं। मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निर्देशनास आणून दाखवले। मग 17 गुंठ्याचा पंचनामा झाला, पण 18 गुंठ्याचा पंचनामा ते केले नाहीत, पण मी वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्याची दखल घ्यायला अधिकाऱ्यांना भाग पाडले आणि त्याच्यानंतर मात्र मी रीतसर काम चालू करण्यासाठी खनिकर्म विभागाला 25 लाख रॉयल्टी भरले, 5,000 ब्रासाची आणि त्यानंतर काम सुरू केले। पण दरम्यान 20 आणि 21 कोविडचा काळ असल्यामुळे व्यवस्थित काम सुरू करता आले नाही, पण 22मध्ये मात्र मी काम सुरू केले आणि याच दरम्यान शिवाजी आनंदा पवार हा माझ्याकडे आला आणि त्या माझ्या प्रोजेक्टमध्ये पार्टनर करून घ्या अशी कंडिशन त्याने घातली। मी नाही म्हटले त्याला। परत 8 दिवसानं पुन्हा एकदा आला आणि आपला प्रस्ताव दिला, माझ्याकडे मोठे मोठे कंपन्या आहेत आणि आपण दोघे मिळून ती सुरू करू आणि तुम्ही घातलेला पैसा मी 6 महिन्यात मिळवून देतो, पण मला त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करून घ्या असा त्याचा प्रस्ताव होता। पण त्यावेळीसुद्धा मी नाहीच म्हटले, कारण ह्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड व्यवस्थित नसल्यामुळे मी कुणालाही पार्टनर करून घेणार नाही असे ठामपणे त्याला सांगितल्यानंतर त्याने खनिकर्म अधिकारी आनंद पाटील याच्याशी संगनमत केले आणि तहसीलदार स्वप्नील रावडे याच्याशी देखील संगनमत केले आणि वन विभागाचा अधिकारी जी गुरुप्रसाद या सगळ्यांनी एकत्र एक प्लॅन केला की त्या हद्दीतून मला कसं हटवायचं आणि त्या दरम्यान यांनी बसून ठरवलं, प्लॅन केला आणि हद्दीमध्ये रे टाकून ETSची मोजणी केली
आणि त्या दरम्यान 45,000 ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाल्याचं ठपका माझ्यावर ठेवला आणि त्या 45,000 ब्राससाठी 22 कोटीची नोटीस मला स्वप्नील रावडे यांनी लागू केली. जेव्हा 22 कोटीची नोटीस लागू केली तेव्हा मला कामच बंद करण्यासाठी त्यांनी भाग पाडले आणि त्या दरम्यान मी न्यायासाठी प्रांतांच्याकडे अपील केले. प्रांतांच्याकडे अपील केल्यानंतर त्या प्रोसेसमध्ये माझं काम 2-3 वर्षे झाले आता अडकून आहे. नोव्हेंबरमध्ये प्रांतांच्याकडून अपील माझे फेटाळण्यात आले. त्यानंतर मात्र मी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अपील केलेलं आहे. या सगळ्या घडामोडी चालू असताना मी निकाल केव्हा लागतो, न्याय कधी मिळतो या प्रोसेसमध्ये अडकून आहे. आणि अशामध्ये खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, जी गुरुप्रसाद आणि स्वप्नील रावडे यांनी शिवाजी पवारला यंत्रणा चालू करायला, त्या हद्दीमध्ये जाऊन उत्खनन करायला परवानगी दिली. आणि जेव्हा शिवाजी आनंद पवार हद्दीमध्ये माझ्या प्रवेश केला त्या वेळेपासूनच मी तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी अर्ज देऊन कळवले, पण जिल्हाधिकारी आत्तापर्यंत एकाही अर्जाची माझ्या दखल घेतली नाही. उत्खनन मात्र रात्र दिवस चालूच आहे आणि अशा पद्धतीनं उत्खनन चालू असल्यामुळे जवळपास 2 ते 3 एकरामध्ये आत्ता सध्या उत्खनन पूर्ण झालेलं आहे. मी आता आंदोलन आणि अर्जसुद्धा करूनसुद्धा उत्खनन रात्र दिवस राजरोज सुरूच आहे. उत्खनन बंद नाही. मग या सगळ्याचा मी टोटल अंदाज लावून ड्रोन व्हिडिओ करून अंदाज लावला की जेणेकरून किती ब्रास त्या हद्दीमधून माल उचल झाला असेल. साधारण 2 ते 3 एकरात उत्खनन झाल्याचे माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी 300 फूट हाईट आहे त्या दरडला, तेव्हा त्या हद्दीमध्ये जवळपास आत्तापर्यंत 20 लाख ब्रास माल उचल झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये स्वप्नील रावडे सामील आहे. ह्या सगळ्याचा मी खुलासा जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदनमध्ये दिलेला आहे, पण कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाहीत. पण जेव्हा मी बोर्ड लावलेला आहे आणि उपोषण चालू ठेवलेलं आहे, जाता येता जनतेला प्रश्न पडतो की 650 कोटीचा घोटाळा म्हणजे नेमकं काय घडलेलं आहे अशा त्या हद्दीमध्ये. त्यामुळं मी खुलासा देते जनतेला. ज्यावेळी ETS मोजणी करून माझ्यावर 45,000 ब्रास बेकायदेशीर उत्खनन झालेलं आहे, ठपका ठेवला स्वप्नील रावडे यांनी, तेव्हा 5,000 ब्रासाची मी रॉयल्टी भरलेली वजा करून 40,000 ब्राससाठी त्यांनी 22 कोटी मला दंड ठोठावलेला आहे. मग ज्यावरती 40,000 ब्रासाला 22 कोटी दंड होतो आहे, तेव्हा 20 लाख ब्रासाची रॉयल्टी किंवा रक्कम 650 कोटी होतात. म्हणजे रावडेंच्या हिशोबानंच मी 650 कोटीचा आकडा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेला आहे. तेव्हा जनतेला प्रश्न पडतो एवढी मोठी रक्कम म्हणजे एवढा मोठा माल कोणता असू शकतो. यासाठी मी आज हा खुलासा दिलेला आहे. आतापर्यंत मी उपोषणाला बसले 15 दिवस झालेले आहेत, 16-17 दिवस. 3 पत्र त्यांनी तहसीलदारांना लागू केलेले आहेत, उचित चौकशी करावी, पण काहीही उपयोग झालेला नाही. रोज रात्री ब्रेकर केला जातो आहे माल ब्लास्ट करून आणि पहाटे त्याचा वाहतूक करून माल संपवलेला जातो आहे. रोजच्या रोज माल तिथून लाखो ब्रास माल न्यायचं चालूच आहे, पण तहसीलदारांच्याकडून कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही. मी जेव्हा निवेदन दिलं तेव्हा 20 लाख ब्रासाचे निवेदन दिलेलं होतं. आता 15 दिवसात आणखीन रात्र दिवस उत्खनन होऊन आणखीन 4-5 लाखाचा माल 4-5 लाख ब्रास माल तिथं गेलेला आहे. तेव्हा ह्या सगळ्याची दखल तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या नाही तर 12.5च्या 12.5 एकरामध्ये शिवाजी पवारकडून उत्खनन होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये जी गुरुप्रसाद, स्वप्नील रावडे आणि आनंद पाटील खनिकर्म अधिकारी हे सामीलच आहेत. तेव्हा जिल्हाधिकारी हे बघणार आहेत का नाही याचा अद्याप त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. फक्त पत्र देऊन मला गप बसवायचं चालू आहे. पण मी माझं उपोषण चालूच ठेवलेलं आहे. बंद करा, उपोषण थांबवा रिक्वेस्ट करतात, पण
या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय मी माझं उपोषण थांबवणार नाही. तेव्हा जनतेच्या लक्षात येण्यासाठी मी एवढा खुलासा दिलेला आहे. स्वप्नील रावडेंच्या या फ्रॉडमध्ये त्याच्याबरोबर भागीदार असणारे खालीलपैकी शिवाजी आनंद पवार राहणार गंगारामनगर याने यंत्रणा चालवली हद्दीमध्ये. जी गुरुप्रसाद उपवन संरक्षक वन विभाग, सुनील गायकवाड शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे इंचार्ज, सुनील गायकवाड, शिवाजी पवार, जी गुरुप्रसाद आणि स्वप्नील रावडे या 4 जणांची या फ्रॉडमध्ये भागीदारी आहे. हे सुद्धा जनतेच्या लक्षात यायला पाहिजे.